मी सध्या आलेलो आहे पाचगणी येथील देवराई आर्ट गॅलरीमध्ये आणि आतल्या बाजूला यांची आर्ट गॅलरी फार मोठी आहे. तर या ठिकाणी जे आहे हे वर्कशॉप झालं. या ठिकाणी जे गॅलरीचं काम चालू असतं, आर्ट गॅलरीची जी कामं केली जातात तर ती अशा प्रकारे इथे केली जातात. हे एक वेगळं असं ठिकाण आहे आणि वेगळ्या पद्धतीने असं एक कलाकुसरीचं काम या ठिकाणी केलं जातं. या ठिकाणी अनेक मोल्ड कलाकुसरीची कामं करणारी मंडळी आपल्याला दिसत आहेत. तर अतिशय एक आर्ट गॅलरी पूर्ण बघून आलो. त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत तर त्यांच्या किमती वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं आहेत. अगदी 1000, 1500, 2000 ते 3-3 लाखापर्यंतचे आणि प्लस GST असे पूर्णपणे जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते आपण बघितलेले आहेत. या ठिकाणी काहीतरी वेगळ्या प्रकारची कामं चालू आहेत. अतिशय कलाकुसरीचं काम आहे. तुम्हाला मराठी येते काय? हां हां, म्हणजे तुम्ही लोकल आहेत का? विदर्भातले. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रातले आहेत. तुम्ही इकडं आर्टिस्ट म्हणून काम करतायत? हां. तर एक वेगळ्या प्रकारचं आर्ट गॅलरी मला या ठिकाणी बघायला मिळाली. एक ह्यांचे प्रॉडक्ट सुद्धा रेंज फार मोठी आहे. आणि किती कलाकार आहेत इथं साधारणपणे? 30 लोक हे सगळं काम करणारी मंडळी. हां 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 हां. आता हे आम्हाला काय एवढं बेसिक म्हणजे तुमच्याकडनंच कळते. तिथं वरती काही प्रॉडक्ट्स आम्ही जे तिथं जे आर्ट गॅलरीमध्ये जे होतं ते बघून आलो आणि हे एक वेगळा अनुभव आहे. अर्थात हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला तयार करण्यासाठी कितीतरी दिवसाचा कालावधी लागत असेल. बारीक कलाकुसरीचं काम आहे. मग तुमचं काय त्यासाठी काय ट्रेनिंग वगैरे झालेलं असते का? ट्रेनिंग जे तुम्ही मेथड बघता ना, हां हां साधारणतः 5000 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे जे डान्सिंग लेडी हां 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 म्हणजे संस्कृती हो हो पद्धतीने ते तुम्ही स्कल्पचर बघितले, हम्म तेच मेथडने आम्ही हे काम करतो. हां. तर मी जसं विदर्भातला आहे, हा छत्तीसगडचा आहे. छत्तीसगडचे आहेत. तर जो डोकरा आर्ट म्हणून फेमस आहे, हो. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, सुरुवातीला बेसिक मोल्ड मातीचं टाकतो. त्याच्यानंतर मग त्याच्यावर फाईन लेअरचं काम करतो वॅक्सनी. हां त्याच्यानंतर मग फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, देन कास्टिंग होते, हां 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 कटिंग, फिनिशिंग, बफिंग हा प्रोसेस झाला. हम्म हा जे तुम्ही प्रोडक्ट बघता ना, हा त्या पद्धतीनेच बनलेला आहे. पण इथला जो मिक्स मीडिया आहे हां ते रॉकवर, आणि तो साधारण रॉक नाही, तो बेसॉल्ट आहे. बेसॉल्ट हा दगड जो आहे हा रिव्हर मध्ये अवेलेबल असतो हां नॅचरल पद्धतीने, हां आणि त्याचा शेप पण पूर्ण नॅचरली असतो. मग त्या शेपला आर्टिस्ट बघतो आणि मग त्या पद्धतीने तो क्रिएटिव्हिटी करतो वॅक्सने. हां ठीक आहे. हम्म. मग त्याच्यानंतर मग तेच प्रोसेस, फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, देन कास्टिंग. पण याच्यामध्ये युनिकनेस असा आहे की एक पीस फक्त एकदाच बनते, त्याचे रिप्लिकेट होत नाही. हां आणि कास्टिंग झालं की मग त्याला फोडावं लागतं ना, हो. की तो जो साचा आहे तो तुटतो. हां त्याच्यामुळे तो पीस रिप्लिकेट होत होण्याचे प्रश्न येत नाही. हां हा, ते क्वांटिटी मध्ये एकसारखे पीस बनणार नाही. हां 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 एक जरी तुम्ही पीस इथून घेऊन गेले तर तो वर्ल्ड मधला युनिक. पीस हां तुमच्याकडे आहे. हां दुसरा पीस जरी तुमच्याकडे असेल, हां सेम म्हणजे गणपती असेल किंवा फ्रॉग असेल किंवा हां हां हनुमान असेल हां 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 किंवा ट्री असेल, प्रत्येक पीस हा डिफरंट असणार. बरोबर. कारण प्रत्येक पीस हा स्टार्टिंग प्रोसेसने एंड पर्यंत जातो. हां 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 टोटली हँडमेड. हां ठीक. ओके, धन्यवाद. तुम्ही माहिती दिली, अतिशय चांगली माहिती मला मिळाली. धन्यवाद. देवराई आर्ट विलेज आणि या ठिकाणी चालणारी जी कामं आहेत ती अशा पद्धतीनं चालत आहेत. या ठिकाणी जे वेगवेगळे सगळे जे कलेची कामं केली जात आहेत, हा एक माझ्यासाठी अपूर्णपणे वेगळा अनुभव आहे.
या ठिकाणी कोणतं काम केलं जातं? इथं काय वेगळं करताय का तुम्ही? वॅक्स. हा, अच्छा अच्छा, आप हिंदी में बात करते हैं क्या? ठीक है. हाँ हाँ हाँ. वो क्या है? थ्रेड वैक्स का है. ठीक ठीक ठीक. ये अलग ही आर्ट है. इसको क्या बोलते? वैक्स वर्क. ओके, थँक्यू. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी कामं केली जात आहेत, या ठिकाणी वर्कशॉप दिसते. रेकॉर्डिंग. ओके. तर या ठिकाणी अनेक प्रकारची जी कामं केली जात आहेत ते आपल्याला दिसत आहेत आणि आपल्या समजण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. ह्या कलेच्या दुनियातल्या एक अजब गोष्टी असं म्हणता येईल. तर हे एखादी वस्तू किंवा एखादी कला अवतरायला किती दिवस जात असतील, किती श्रम लागत असतील आणि त्यामुळं त्यांच्या किमती आपण खरंच करू शकत नाही. तर असा हा एक वेगळा थ्रिलिंग अनुभव माझ्यासाठीचा. देवराई आर्ट व्हिलेजमध्ये फिरत असताना या ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणीच अशी कलाकुसर किंवा कला आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू आहेत, कमळ आहेत, समोरच्या बाजूला सुद्धा वेगवेगळे पुतळे दिसतील. अगदी छोटे छोटे बेंच आहेत, ते पण एक असे वेगळ्या डिझाईनमध्ये बनवलेले आहेत. आणि असा हा सुंदर निसर्गरम्य परिसर. समोरच्या बाजूला पाचगणीचा बराचसा परिसर दिसतो. या ठिकाणी एक झाड वेगळं दिसतंय. या झाडाचं नाव सांगता येईल तुम्हाला? समोरचं आहे ते हा, बेहडा. काय काय? जारूळ. त्याचे काय? हो, तामन. हा, बेहडा. हो हो, त्रिफळा चूर्ण, त्रिफळा त्यातला एक, हारडा, बेहडा, हा, आवळा. वा वा, अतिशय सुंदर माहिती तुम्ही दिलेली. मंगळवेढा पंढरपूरच्या जवळ. पंढरपूरचं नाव ऐकलं असेल आपण. हा, तर पंढरपूर पासून 20 किलोमीटर ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे. हा, आणि हा, बर बर. हे त्यांनी इथे लावलेली झाड आहेत. हा 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 म्हणजे आता कमीत कमी 300 पेक्षा जास्त व्हरायटीज आहेत इथे. हा हा. म्हणजे सगळे कमळ बघताय ना तुम्ही. हो हो हो, प्रत्येकावर त्या सुद्धा व्हरायटी वेगळ्या दिसत आहेत. हो, तर आमच्याकडे 45 व्हरायटीज आहेत कमळाच्या. वा वा. आणि लिलीज आहेत, त्या वॉटर लिलीज त्या वेगळ्या. हा हा हा. हे तुमच्या मागे जे हे झाड आहे ना, हे इकडे कोपऱ्यात ते कापूरचं. कोणतं? हे जे आहे ना आलेलं. हे मोठी पानं दिसत आहेत ते? नाही नाही, ते आंबा आहे. हे समोर नाही का? हे समोरचं? हा, ते कापूर आहे. हे कापूरचं झाड. म्हणजे आज मी पहिल्यांदा कापराचं झाड बघितलेलं आहे. आणि तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली. या ठिकाणी प्रत्येक क्षणाक्षणाला कला बघायला मिळते. खऱ्या अर्थानं हे देवराई आर्ट व्हिलेज असं म्हणता येईल. किती क्षेत्र किती आहे हे? हे 2 एकर आहे. हा हा आणि मंदाकिनी माथुर आमच्या फाउंडर आहेत. हा हा. त्यांनी 17 वर्षापूर्वी ही संस्था स्थापन केली. आता आमच्याकडे एक नियर अबाउट 30 जणांची आमची फॅमिली असं म्हणू शकतो आपण. हो, ते मी खाली काही जणांना बोललो तर त्यांच्याकडून माहिती मिळाली. अतिशय सुंदर माहिती त्यांनी पण दिली. आर्टिस्ट्स पण आहेत आणि मेन स्ट्रीम मधले आर्टिस्ट सुद्धा आहेत. हा हा हा. आणि एखादा छोटा तुमचा जो प्रॉडक्ट आहे त्याची किंमत अगदी 700-800 रुपये पासून 1000 रुपये पासून ते 3-3 लाख आणि प्लस जीएसटी पण आहे. तर जीएसटी किती आहे? जीएसटी 12% जीएसटी आहे. ज्वेलरीवरती 3%. 3%. पण अतिशय सुंदर प्रोजेक्ट. आता मी आतल्या बाजूचं तिथलं व्हिडिओ घेऊ शकतो का? येस, ओके, धन्यवाद. सांगा अगोदर. माझं नाव दुर्गा परदेशी. हा हा आणि इथे ऍज अ आर्टिस्ट काम करते मी देवराई आर्ट व्हिलेजमध्ये. हा हा. गेल्या 5 वर्षापासून इथे. पहिले 2018 आणि 19 मध्ये माझी इंटर्नशिप मी इथे केली. तुमचं शिक्षण काय झालंय? म्हणजे ह्यातलं जर हा MFA झालेलं आहे माझं.
माझं हा, हा. जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये. हा, या ठिकाणाहून निसर्गाचं जे दर्शन दिसतंय ते अशा प्रकारचं आहे. आणि या ठिकाणी अशी वेगवेगळी झाडं आहेत. या ठिकाणी मोठी बांबूची झाडं आहेत आणि समोरच्या बाजूला गोल्डन बांबू आहे. आणि प्रत्येक ठिकाणी ही जी कला आहे ती आपल्याला बघायला मिळते. तर या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची पिंड आहे ती पण बघायला मिळते. अगदी प्रत्येक ठिकाणी असं वेगळेपण आपल्याला बघायला मिळतोय. आणि या ठिकाणावरून आत येत असताना सुद्धा एक पाण्याचं छोटं टाकं आहे, मोर आहे. खाली वर्कशॉपला जाऊन आपण भेटून आलोय. अगदी बारीक सारीक गोष्टीसाठी कलेचा वापर करून ह्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. आणि हे जे आहे हे एंट्रन्स गेट आहे इकडचं. या ठिकाणी एंट्रन्स आहे. तर आपण आत जातोय.